छत्रपती संभाजीनगर दिनांक 25/8/2025 ॲडमिशनसाठी तात्काळात असणाऱ्या नांदेड, हिंगोली, लातूर, महादेव मल्हार कोळी विद्यार्थ्यांची जे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता गीतांजलीताई कोळी यांची श्री माधव बुधवारे, साईनाथ मोळके यांच्यासह किनवट जात पडताळणी प्रमाणपत्र समितीला भेट. AMK न्यूज चॅनल, छत्रपती संभाजीनगर. नमस्कार, गीतांजली कोळी, कार्यकर्ता धुळे. आज किनवट जात पडताळणी समिती, ज्या किनवट जात पडताळणी समितीमध्ये नांदेड, हिंगोली, लातूर हे कार्यक्षेत्र येतं आणि यामध्ये जवळपास हजारो प्रकरण इथं पेंडिंग आहे. जवळच आता आम्ही माननीय राठोड साहेब कटके साहेब होते, त्यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली या संदर्भात की एवढे मोठे प्रकरण पेंडिंग येते तर प्रकरण असताना विद्यार्थी आज शिक्षणासाठी ऍडमिशनसाठी चक्रावर चक्रा मारतात, तर यांचे लवकरात लवकर प्रकरण का निकाली काढले जात नाही. तर त्यांनी आम्हाला लिस्ट दाखवली. जवळपास म्हणजे अनेक प्रकरण म्हणजे रोजच्या अनेक सुनावण्या 100-200 इथं विद्यार्थ्यांच्या सुनावण्या सुरू आहेत आणि अतिशय स्पीडने काम सुरू आहे. आम्हाला सगळे कागदपत्र त्यांनी दाखवले, परंतु खूप लोड इथं असल्यामुळे सगळ्यात जास्त प्रकरण निवड प्रमाणपत्र पडताळणी समितीला असल्यामुळे आमच्या कामांना विलंब होत आहे आणि तात्काळ जिल्ह्यावाईज समितींचं कोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे स्थापना करण्यात येईल जिल्ह्यात, असं साहेबांचं म्हणणं होतं. आणि नक्कीच आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच करू असं म्हणून त्यांनी आश्वासन दिलं. आज देखील परभणी, लातूर, नांदेडच्या अनेक बांधवांचे 2-2 वर्षापासून पेंडिंग असलेल्या प्रकरणांची यादी आम्ही त्यांना दिली आणि त्यांनी अखेरच सकारात्मक त्यांनी चर्चा करून तात्काळ यादीचे ते निकाल प्रकरण ची दखल घेतलेली आहे. याबद्दल मी समाज बांधवांचे अभिनंदन करते आणि समाज बांधवांना विनंती करते की जास्तीत जास्त कोपऱ्या कापऱ्यामध्ये कोणी येतं, एका कोपऱ्यामध्ये राहतं. आज मी मेसेज टाकलेला होता ग्रुपवर की सगळ्यांनी एकत्र येऊन इथं एकजूट होऊन एक साथ आपण जी पेंडिंग प्रकरण आहे त्याची यादी देऊ. परंतु ठराविक 5-7 जण इथं जमलेले होते आणि त्यांच्या मार्फत आम्ही त्यांचे निवेदन दिले, त्यांनी ते स्वीकारले देखील. तर एकत्रित येऊन जर आपण हा लढा यशस्वी करण्यासाठी लढलो तर नक्कीच यश मिळणार आहे. आणि प्रलंबित प्रकरण इथं फास्ट काम सुरू झालेलं आहे आता. त्याबद्दल त्यांना आम्ही विनंती केली विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर प्रकरण निकाली काढावे किंवा व्हॅलिड किंवा निकाली काढावे. तर याबद्दल त्यांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. माझ्या बरोबर माधव भाऊ बुधवारे संभाजीनगरचे आणि आमचे साईनाथ मोळके हे देखील लातूर ना वसरली नांदेड वरून आलेले आहेत आणि यांचे देखील मी आभार मानते. तसेच सरस मनवाड देखील इथं आलेले होते. यांच्या मुलांचे देखील 2 वर्षापासूनचे प्रकरण होते, ते देखील साहेबांनी आता निकाली काढले होते आदेश दिलेले आहेत तात्काळ. याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाल्मिक, जय राम. ठीक आहे, करून टाकतो. आणि इतके प्रकरण फाईल्स पटापट काढून घ्यायचे. परत यादी द्या ना आमच्याकडे. तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू नका, यादी द्या आणि त्याचं कधी दाखल झालेलं आहे ते पण द्या. हे 22/5/25 ला एक रामकृष्ण विठ्ठल तुकोने आणि मोळके लाईव्ह नाही काय मागे विनाकारण व्हायरल केली तुम्ही त्या ह्याच्यातून तुमच्यात काय झालं. पण त्याच्यानंतर मी याची पडलेलेच आहेत साहेब. माझं जमलं नाही, महाराष्ट्रभर फिरत असते. कोणते प्रकरण आहे यादी द्या तुमची. असं नीट लिहून द्या, ते ओळखू आलं पाहिजे. नीट लिहून द्या. ते प्रकरण आहे ना त्याचे रिसिप्ट देऊन सगळ्या प्रकरणाच्या रिसिप्ट काढून देते. नाही अशी नाव द्या आम्हाला. तुमचं गेलं, तुमच्या 2 फायली आणि दुसरे कुठे मदनवाड वडील आहेत त्यांचे. मदनवाड इतके गरीब आहे, ऑपरेशन झालेलं आहे. माझं गीतांजली कोळी. तुम्ही एक काम करा, त्याच्या पुढे तो सेवेतलं प्रकरण आहे का शिक्षणचं हे शिक्षणासाठीच येत नाही पोरांचे सगळे अजून झाले. दुसरा कुठे गेला तो? 2, 3, 4 आणि 2, 6 सगळे शिक्षणाचे प्रकरण. ठीक आहे. आणि घरातले काही पेंडिंग आहेत प्रकरण? हा